नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे रागिनीवरती राजाराम काका आणि भूमी यांनी लक्ष ठेवलेलं असतं आणि तिला त्यांच्या प्लॅनमध्ये अडकवण्यासाठी ट्रॅपसुद्धा करण्यात आलेला असतो आणि रागिनी त्याच्यामध्ये पूर्णपणे फसलेली असते. पण पौर्णिमामुळे इथे रागिनीचं सत्य बाहेर काही येत नाही. कारण रागिनी म्हणते, अथर्वने जो गोंधळ घालून ठेवलाय ना, तो गोंधळ निस्तरण्यासाठी मी कंपनीकडे जात होते. त्या कंपनीबरोबर आपले जुने संबंध आहेत. त्याच्यामुळे तिथे जाऊन मी त्या लोकांना रिक्वेस्ट करणार होते. जे डील त्या लोकांनी कॅन्सल केले, ते डील आपल्याला पुन्हा एकदा मिळू शकतात का? म्हणून मी त्यांच्याजवळ बोलायला जात होते आणि त्यासाठी ज्या काही आपल्या अकाउंटच्या फाईल वगैरे आहेत, त्या मी माझ्याबरोबर घेऊन जात होते. बाकी काही नाही. ते पैसे मी आकाशच्या लॉकरला अगदी व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवलेले आहेत. तेव्हा इथे रागिनी म्हणते, तुमचा अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे का? चला तुम्ही माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी राजाराम काकांना ऑफिसमध्ये घेऊन जाते आणि कपाटामध्ये लॉकरला तिने जे पैसे ठेवलेले असतात, ते पैसे ती आता राजाराम काका यांना दाखवते. तेव्हा इथे आकाशच्या ऑफिसमध्ये त्याच्याच लॉकरला तिने ते पैसे ठेवलेले असतात. तेव्हा राजाराम काका आता मोबाईलचा कॅमेरा त्या पैशांकडे सुद्धा वळवतात. त्यामुळे इथे भूमी आणि आकाश दोघांनीसुद्धा ते पैसे बघितलेले असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जरीसुद्धा इथे रागिनी हे सगळं बोलत असते, तरीसुद्धा भूमीचा तिच्या बोलण्यावरती विश्वास बसत नसतो. तिला असं वाटत असतं की रागिनी जे काही बोलते, जे काही वागते, हे सगळं नाटक आहे. ती फक्त इथे सुधारण्याचं नाटक करते. मुळात ती अजिबात सुधारलेली नाही आहे, असं तिला वाटत असतं. त्यामुळे इथे रागिनी नाटकाला सुद्धा सुरुवात करते. ती म्हणत असते की हे बघा, मला माहिती आहे मी माझ्या आयुष्यात खूप चुका केल्यात, पण आता आयुष्यामध्ये एवढा मोठा धडा मिळाल्यानंतर पुन्हा अशा चुका करायला माझा जीव धजावेल तरी का, सांगा बरं. मला माहिती आहे मी ज्या काही चुका केल्यात त्यामुळे तुमचा विश्वास माझ्यावरचा उडाला आहे. पण मी खरं सांगते हो, अजूनही तुमचा माझ्यावरती पूर्ण विश्वास नाही आहे. पण माझ्यावरती इतका अविश्वास तुम्ही दाखवू नका. खरं म्हणते, माझ्यावरती इतका अविश्वास तुम्ही दाखवू नका. मला या सगळ्याचा त्रास होतो. मलासुद्धा या गोष्टीचं वाईट वाटतंच ना हो. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की रागिनी, मी काय म्हणतोय, हे बघ माझं चुकलं. मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला. पण आता ही गोष्ट जास्त पुढे वाढवू नकोस. जे काही झालं ते इथेच आता विसरून जा. तेव्हा रागिनी म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? मी तुमची बायको आहे आणि तुम्ही माझ्यावरती रागवण्याचा, मला बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही नवरा आहात माझा. मी तुमचं नाव कुठेही सांगणार नाही, याची वाच्यता कुठेही करणार नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेही जण सगळं काही बोलणं ऐकतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, बघितलंच भूमी, झालं तुझ्या मनासारखं, झाली तुझी मनाची शांतता. अगं आत्या खरंच आता सुधारले. आपण तिच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, तरीसुद्धा मला असं वाटतंय की तुझं चुकतंय. मला असं वाटतंय तरीसुद्धा तू ऑफिसचे सगळे अधिकार आत्यांना नाही दिले पाहिजे. अर्धे अधिकार तू तुझ्याकडे ठेव ना. तू स्वतः ऑफिसकडे लक्ष दे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी नको काळजी करू. अगं आत्या व्यवस्थित सगळं सांभाळून घेते. आपण तिच्यावरती एकदा विश्वास तर ठेवून बघूया. तेव्हा इथे आता भूमीचं मन मानायला काही तयार नाही आहे. भूमी म्हणत असते की आत्या इथे सुधारल्यात असं वाटतंय, पण तरीसुद्धा माझं मन मानत नाही आहे. मला त्यांच्यावरती इथे संशय आहेच. त्यांच्यावरती मला लक्ष ठेवायला हवं, असं भूमी म्हणते. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे देवा, बरं झालं या पौर्णिमाने मला फोन करून सगळं काही सांगितलं, नाहीतर आज मी रंगे हात पकडले गेले असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, पण ही भूमी, या भूमीच्या डोक्याला इतका ताप आहे, तरीसुद्धा हिची जासूसीगिरी करणं काही बंद होत नाही आहे. एवढं सगळं तिला टेन्शन आहे, तरीसुद्धा माझ्यावरती हिचं बारीक लक्ष आहे. पण भूमी, आता बघ मी काय करते ते. भूमीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. मला तिच्यावरती सुद्धा आता लक्ष ठेवावं लागणार आहे आणि सगळं काही इथे मला विचारपूर्वक करावं लागणार आहे, असं रागिनी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पारितोष आणि त्याचबरोबर अमोली यांच्या लग्नाला 3 महिने झालेले असतात. म्हणून ते आता 3 मंथ ॲनिव्हर्सरी साजरी करत असतात. त्यामुळे इथे पारितोषने केक आणलेला असतो आणि छान अशा कॅन्डल वगैरे लावलेल्या असतात. रोमॅन्टिक माहोल तयार केलेला असतो. तेव्हा इथे पारितोष म्हणतो,
आपली मनीमाऊ झोपली का? तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते की हो, मनीमाऊला मी झोपवलं आणि मगच खाली आली आहे. पण पारितोष, खरंच तू खूप छान तयारी केली आहेस रे. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो की अमोली, आज आपल्या लग्नाला 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि या 3 महिन्यामध्ये तू मला सगळ्यात जास्त आनंद दिलास. माझ्या घरामध्ये इथे भरभराट आली. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते, पारितोष, मलासुद्धा हेच म्हणायचं आहे. हे 3 महिने आहेत ना, माझ्यासाठी सुद्धा खूपच जास्त महत्त्वाचे आहेत. या 3 महिन्यांमध्ये तू माझ्या आयुष्यामध्ये इतकं प्रेम आणलंस, इतका जिव्हाळा आणलास आणि मला खूपच जास्त समजून घेतलंस. तेव्हा इकडे ती म्हणत असते की आपल्या लग्नाला 3 महिने पूर्ण झालेत, पण असं वाटतंय 3 वर्ष झाले की काय, आणि तू याच्यामध्ये मला खरंच खूप सुखी ठेवलंस. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, आता मला काही नको आहे. तुझ्यासारखा नवरा मिळाला, तुझ्या आयुष्यात इतकी महत्त्वाची जागा दिलीस, अजून काय हवं आहे मला? आणि आता तर आपल्याकडे मनीमाऊसुद्धा आहे. तेव्हा पारितोष म्हणतो, अगदी बरोबर. चला, आता आपण दोघेजण एकत्र बसून इथे केक कट करूया का? तेव्हा पारितोष आणि अमोली दोघेजण आता केक कट करतात आणि त्याचबरोबर एकमेकांना भरवतातसुद्धा. तर इथे प्रेक्षकांनो, लोक आता पूर्वीप्रमाणे करत नाही. म्हणजे लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतरच ते लोक ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात. अजूनही करतात, पण आता एक नवीन ट्रेंड निघाला आहे. लग्नाला 1 महिना झाल्यानंतरसुद्धा इथे केक वगैरे कापतात. त्याचबरोबर इथे आता दोघेजणं छान एन्जॉय करत असतात, केक कापत असतात, एकमेकांना भरवतात. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता अमोली म्हणत असते की पारितोष, आपण दोघेजणं डान्स करूया का? तेव्हा पारितोष म्हणतो, कधी आता? ह्या वेळेला? अगं अमोली, उठेल ना जर आपण गाणं वगैरे जोरात लावलं तर. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते की त्यासाठी सुद्धा माझ्याकडे आयडिया आहे. तेव्हा पारितोष म्हणत असतो की खरं तर मला आपली ही 3री ॲनिव्हर्सरी आहे ना, 3 मंथ ॲनिव्हर्सरी, ही मला आपल्या आता मनीमाऊ बरोबर सेलिब्रेट करायची होती, पण ती झोपली आहे ना, म्हणून मग आपण दोघांनीच केक कट केला. तेव्हा इथे आता मोबाईलमध्ये अमोली छान छान सेल्फीज काढते, फोटो काढते आणि ती म्हणते की पारितोष, हे बघ, आता आपल्या दोघांना डान्स करायचा आहे, त्याची व्यवस्था मी आधीच करून ठेवली, म्हणजे आपली मनीमाऊसुद्धा डिस्टर्ब होणार नाही गाण्यांच्या आवाजाने आणि आपण दोघेजणंसुद्धा व्यवस्थित डान्स करू शकतो. तेव्हा पारितोष म्हणतो, ते कसं काय? तेव्हा इकडे अमोलीने आता 2 हेडफोन आणून ठेवलेले असतात. ती म्हणते की हे बघ पारितोष, एक यातला तू तुझ्या कानाला लाव, मी माझ्या कानाला लावते. ते गाणं आपल्या दोघांनासुद्धा ऐकू येईल, फक्त आपली मनीमाऊ डिस्टर्ब होणार नाही. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, अरे बाप रे, म्हणजे इथे रोमान्सची सगळी व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे, एकदम परफेक्टली. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, हां मग शेवटीला मी बायको कुणाची आहे? तेव्हा इथे पारितोष म्हणतो, अगदी बरोबर, तू माझी बायको आहेस. त्यानंतर कानाला दोघांनी हेडफोन लावलेले असतात, त्याच्यामध्ये गाणं चालू असतं आणि इथे पारितोष आणि अमोली त्या गाण्यावरती आता छान असा रोमॅन्टिक डान्स करणार असतात. त्यामुळे इथे आता वातावरण तसं तयार केलेलं असतं. दोघेजणं छान इथे गाणं ऐकत असतात आणि रोमॅन्टिक होऊन आता छान असा एकत्र येऊन डान्स करत असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अमोल आणि पारितोष दोघेजण आता कानामध्ये हेडफोन लावून डान्स करत असतात. दोघेजण एकमेकांबरोबर आता वेळ घालवत असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता वरती बाळ जागं झालंय का, ते रडत असेल का, याचा काही आवाजच आता अमोल आणि पारितोष या दोघांनासुद्धा येत नाही. पण इकडे प्रेक्षकांनो, बाळाला जाग आलेली असते आणि इथे आता मनीमाऊ खूप जास्त रडत असते. ती इतकी रडत असते, पण मात्र इथे आता अमोली आणि पारितोषच्या कानाला हेडफोन असल्यामुळे त्यांना काही आवाज येत नाही प्रेक्षकांनो इथे बाळाच्या रडण्याचा. पण शेवटीला भूमी आई असल्यामुळे तिला इथे आता काही गोष्टी जाणवतात आणि ते म्हणजे असं की बाळ खूपच जास्त रडतंय, ते ऐकतच नाही आहे, खूप जास्त रडतंय असं तिला आता भास होतो. तिला जणू काही स्वप्न पडतं आणि ती म्हणते की मला असं का वाटलं की बाळ इथे कुठल्या तरी संकटात आहे, बाळ खूप जास्त रडतंय असं मला का वाटतंय. ती म्हणते, नाही नाही, मला एवढं स्ट्रॉंगली वाटतंय ना, याचा अर्थ बाळ नक्कीच कुठल्या तरी संकटामध्ये आहे, ते रडतंय असं मला वाटतंय, मला तिथे जायला हवं. तेव्हा इथे आता भूमी घाईघाईने उठते आणि लगेचच आता बाळाला भेटायला जात असते. पण इथे पारितोष, अमोली हे दोघेजण बाळाला, भूमीला भेटू देत नसतात. तेव्हा भूमीला वाईट वाटतं.
ती म्हणते, खरंच मी जाऊ का? पण बाळासाठी गेलं पाहिजे. आणि भूमी आता बाहेर पडणार. तेवढ्यातच इथे ती मागे वळून आकाशकडे बघते आणि ती मनामध्ये म्हणते की आता जर मी गेले तर आकाशला खूपच जास्त वाईट वाटेल. कारण आकाश तिला म्हणालेला असतो की भूमी, तू अमोलीच्या बाळामध्ये इतकी गुंतून जाऊ नकोस, नाहीतर तुला त्रास होईल आणि या सगळ्यातून बाहेर काढणंसुद्धा तुला कठीण होऊन जाईल, कळतंय का? तेव्हा इथे आकाश तिला म्हणालेला असतो की पुन्हा तू तिथे जाऊ नकोस. मला फार वाईट वाटतं. जेव्हा तुझ्याबरोबर कुणी वाईट वागतं ना, तेव्हा मला फार वाईट वाटतं. तू तिथे आता अजिबात जायचं नाही आहेस. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाश जे काही बोललेला असतो, भूमीला सगळं आठवतं आणि भूमी इथे आता विचारसुद्धा करत असते की काय करू, जाऊ की नको. पण पुन्हा ती म्हणते की नाही आकाश, मला जावं लागणार आहे. कारण मला बाळाबद्दल स्ट्रॉंगली असं वाटतंय की बाळाला माझी गरज आहे, म्हणून मी तिथे जाते. नक्की काय चाललंय ते बघायला. बाळ इतकं रडतंय आणि मला ते इतकं का जाणवतंय. असं वाटतंय की ती मला तिच्याकडे बोलावते, ती मुलगी, ते बाळ मला तिच्याकडे बोलावते, असं इथे आता भूमीला वाटत असतं. त्यामुळे भूमी म्हणते की आकाश, खरंच सॉरी, मला माफ कर. पण मला आता खरंच जावं लागणार आहे, ते सुद्धा बाळाकडे. बाळ मला बोलावतंय, ते खूप जास्त रडतंय. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता पारितोष आणि अमोली दोघेजणं डान्स करत असताना अजिबात त्यांच्या मनामध्ये एका क्षणामध्ये असा विचार येत नाही की आपण कानामध्ये हेडफोन लावलेत, पण तिकडे बाळ रडलं तर, ते रडत वरडत असेल तर, असा विचार अजिबात तिच्या मनात येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता छान आलेली असते आणि ती आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून आलेली असते. तेव्हा इथे आकाशलासुद्धा कुठे ना कुठेतरी या गोष्टी जाणवत असतात, पण त्या तो बोलून दाखवत नसतो. तो सुद्धा इथे आता जणू काही स्वप्नामध्ये एखादा माणूस रमून जातं आणि घाबरतं, तसे इथे आता एक्सप्रेशन देत असतो. त्यालासुद्धा आता जाणवत असतं की त्याचं बाळ रडते म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाशला माहिती नसतं की भूमी आता त्याला न सांगता पारितोषच्या घरी बाळाला भेटायला गेली. तर भूमी धावत पडत आपल्या बाळाला भेटायला आलेली असते. तिला माहितीसुद्धा नसतं की ते बाळ तिचं आहे. पण तरीसुद्धा त्या बाळाबद्दल तिला इथे आता खूपच जास्त भावनिक ओढ असते आणि त्या हेतूने ती आता त्या ठिकाणी आलेली असते. ती डोरबेल वाजवत असते, पारितोषला आवाज देत असते, अमोलीला आवाज देत असते आणि त्याचबरोबर इथे भूमी पारितोषच्या फोनवरती फोनसुद्धा करते. पण इथे आता पारितोषचा फोन बाजूला असतो आणि त्याचा त्याला आवाजसुद्धा येत नाही. कारण कानामध्ये हेडफोन असतात आणि त्याच्यावरती म्युझिक सुरू असतं. त्यामुळे इथे भूमी म्हणते की काय झालं असेल, बाळ घरामध्ये एकटा असेल का? आणि इथे पारितोष आणि अमोली दोघेजणं घरात नसतील का? नाही नाही, पारितोष इतका इथे आता बेजबाबदार नाही आहे. त्याला जबाबदारीची जाणीव आहे. बाळ नक्कीच घरामध्ये आहे. पण मग हे दोघेजणं कुठे आहेत? हे दोघेजणं गाढ झोपले असतील का? म्हणून बाळ रडतंय, हा आवाज त्यांना येत नाही आहे. बाळाचा आवाज ऐकून भूमी मात्र कासावीस झालेली असते. ती वारंवार इथे आता पारितोषचा फोन ट्राय करत असते आणि ती डोरबेलसुद्धा वाजवत असते, आवाज देत असते. पण इथे दोघेही आता तिचा आवाजसुद्धा ऐकत नाही आणि त्याचबरोबर डोरबेलचा आवाजसुद्धा येत नाही. तर इथे पारितोष आणि अमोली दोघेजणं डान्स करण्यामध्ये इतके दंग झालेले असतात की तिथे रूममध्ये बाळ एकटं आहे आणि ते रडतंय, याच्याकडे सुद्धा अमोली आणि पारितोष या दोघांचं अजिबात लक्ष नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बाळाला आता एकट्याला रूममध्ये ठेवून पारितोष आणि त्याचबरोबर अमोली दोघेजणं आता हॉलमध्ये असतात आणि बाळ तिकडे वरती एकटंच त्यांनी ठेवलेलं असतं. भूमी सारखा सारखा फोन करत असते, पण पारितोष अजिबात फोन उचलत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आता काय झालं, कशी जाऊ मी आता वरती बाळाला गप्प करायला? सगळं काही ठीक तर असेल ना? हे दोघेजणं जर घरामध्ये असतील तर बाळ इतकं रडतंय आणि यांना जाग येत नाही आहे का? आणि जर ते दोघेजणं घरामध्ये नसतील तर? तेव्हा इथे भूमी आता प्रेक्षकांनो टेन्शनमध्ये आलेली असते, कारण बाळ रडायचं गप्प राहत नसतं. भूमी सारखा सारखा इथे आता फोन करत असते पारितोषला की पारितोष एकदा तरी फोन उचलेल आणि मग मी त्याला सांगेन की बाळ रडतंय म्हणून, तू दरवाजा उघड म्हणून. असं सांगायला इथे पारितोष आता फोनच कुठे उचलत असतो, फोन तर बाजूलाच असतो. त्यामुळे इथे पारितोष अमोली एकत्र असताना भूमी इथे दरवाजा वाजवत असते, त्याचबरोबर डोरबेल वाजवत असते, फोन करत असते, आवाज देत असते. तरीसुद्धा अमोली आणि पारितोष दोघेही आता तिला रिस्पॉन्स करत नाही आणि बाळ मात्र इथे जोरजोरात रडत असतं.
भूमी म्हणत असते की आता काय करू मी, कशी जाऊ बरं वरती, रूमसुद्धा आता वरतीच असणार आहे आणि चढू तरी कुठून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे भूमी मात्र तिथे जी सीडी असते ती सीडी आता लावून बघते आणि म्हणते की मला असं वाटते बाळाची रूम याच दिशेने असेल, तेव्हा मी इथून आता चढू का. तिला आता प्रश्न पडलेले असतात. तेव्हा इथे बाथरूमचा पाईप असतो त्याच्यावरून भूमी चढण्याचा प्रयत्न करत असते आणि रूमपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असते. तिथे सीडी असते, सीडीसुद्धा ती लावते. सीडीवरून चढल्यानंतर तिथे बाथरूमचा पाईप असतो. बाथरूमच्या पाईपावरून सुद्धा ती चढून बाळाच्या रूमपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असते. बाळ इथे इतकं रडत असतं. बाळसुद्धा गप्प बसायला काही तयार नसतं. बाळाची झोप झालेली असते, त्यामुळे तो आता रडत इथे उठलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सीडी लावल्यानंतर बघा, भूमी त्याच्यावरून आता चढतीये. आपल्या बाळाकडे धाव घेते. ते बाळ तिचं नाही असं तिला वाटतंय, पण ते बाळ तिचंच आहे आणि म्हणूनच तिला बाळाविषयी खूप जास्त ओढ वाटते. पण इथे आता पारितोष त्याचबरोबर अमोली दोघेजणं भूमीला बाळाला भेटू देत नसतात. कारण त्यांना भीती वाटत असते की भूमीने जर आपल्या बाळाला आपल्याकडून हिरावून घेतलं तर, किंवा तिने बाळामध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर. माझं बाळ फक्त माझं आहे, त्याच्यामध्ये कुणीही काही बोलायचं नाही, इंटरफेअर करायचं नाही असं अमोलीला वाटत असतं. ती इन्सिक्युअर झालेली असते. त्यामुळे इथे आता भूमी बाळासाठी इथे बाथरूमच्या पाईपावरून सुद्धा चढून आता वरती येते. तेव्हा प्रेक्षकांनो, किती वेळा तरी तिचे पायसुद्धा सटकतात, पण भूमी हार मानत नाही. कारण भूमीला काही करून आता पाईपावरती चढूनच तिला जावं लागणार असतं. दरवाजा उघडायला पारितोष आणि इथे आता अमोली अजिबात तयार नसतात. कारण त्यांना माहितीच नसतं की या वेळेला कुणीतरी बाहेर आले आणि दरवाजा वाजवतायत किंवा डोरबेल वाजवतायत, हे त्यांना कळतच नाही. बाळाच्या साधं रडण्याचा सुद्धा आवाज त्यांना येत नसतो. तेव्हा इथे आता अमोली आणि पारितोष दोघेजण एकमेकांबरोबर इथे आता गोड गोड बोलत असतात, वेळ घालवत असतात आणि भूमी बाळाला शांत करण्यासाठी, गप्प करण्यासाठी पाईपावरून चढत असते. दोनदा तीनदा तर तिचा पाय सटकतो आणि ती खाली पडत असते, पण त्यानंतर ती स्वतःला सावरते आणि व्यवस्थितरित्या वरती चढण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे सगळं भूमी कुणासाठी करते, तर इथे बाळासाठी करत असते. बाळ इथे रडत असतं, त्याला गप्प करण्यासाठी भूमी तिथे धावत पडत गेलेली असते. शेवटीला आई ती आई असते ना, आईला जाणवतं आपल्या बाळाला आपली गरज आहे. त्यामुळे इथे आता बाळाला शांत करण्यासाठी त्या ठिकाणी भूमी आता पोचलेली असते. तेव्हा आकाशला जाग येते. आकाश बघतो तर काय, बाजूला भूमी नसते. आकाशला टेन्शन येतं. तो म्हणतो, भूमी कुठे गेली, कुठे गेली भूमी. आणि तो आता पूर्णपणे घाबरलेला असतो. अशी अचानक न सांगता भूमी कुठे गेली आहे म्हणून आकाश तिला शोधायला आता उठतो. त्याचबरोबर इथे बाळ इतकं रडत असतं की बाळाला घेण्यासाठी तिथे कुणीही नसतं. म्हणजे एरवी तर इथे अमोली माझं बाळ करत असते, पण आता या वेळेला इतकं रडतंय ते. आणि निदान तुम्हाला वेळ घालवायचा होता तर ठीक आहे, पण इथे बाळाला तरी खाली घेऊन यायचं ना आणि हॉलमध्ये पाळण्यामध्ये बाळाला टाकायचं. त्यानंतर इथे सोप्यावरती तरी ठेवायचं. पण इथे बाळाला रूममध्ये ठेवून हे दोघेही जण खाली असतात आणि वरती आपलं बाळ रडत बसलंय. त्यानंतर आकाश म्हणत असतो की भूमी कुठे गेली, भूमी कुठे गेली असेल. आणि त्याला आता भूमीची काळजी वाटत असते. अचानकपणे भूमी उठून गेली तरी कुठे, असा प्रश्न त्याला आता पडलेला असतो. पण त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता भूमी ही वरती चढण्याचा प्रयत्न करत असते. खूप जास्त मेहनत घेते. तिला काही जमत नसतं. पाय तिचे वारंवार संकटात सापडल्यानंतर हळतच असतात. पण आता ते वरती चढत असताना हलत आहेत आणि ती घाबरलेली सुद्धा आहे. पण तरीसुद्धा ती आता धावत पळत जाते आपल्या बाळासाठी. पारितोष आणि अमोली यांना तर बाळाच्या रडण्याचा अजूनही आवाज आलेला नसतो. ते दोघेजण एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात आणि इथे भूमी जीवाचं रान करत, जीवाची बाजी लावत बाळापर्यंत पोचत असते. आता इथे पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. भूमी म्हणत असते की अरे देवा, आता जर इथून पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी जर मला असं बघितलं ना, तर ते लोक मला चोर समजतील आणि कदाचित मला अरेस्ट करतील. तेव्हा भूमी आता घाईघाईने आता खिडकीतून वरती चढते आणि त्याचबरोबर इथे आता गॅलरीमधून आल्यानंतर ती आता रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर तिचं लक्ष आता बाळाकडे जाणार असतं. तेव्हा इथे भूमी एवढ्या कठीण प्रसंगातून त्या ठिकाणी ती आलेली असते आणि बाळाला बघून
ती खूपच जास्त खुश होते. हे तेच बाळ आहे ज्याला तिने घेण्यासाठी इथे आता खेळणी वगैरे घेऊन आलेली असते. पण अमोली बाळाला अजिबात भूमीला भेटू देत नाही. उलट ती तिला वाटेल तशी कारणं सांगते आणि भूमीला तिथून जायला सुद्धा सांगते. भूमीला साधं बाळाला बघू देत नाही, भेटू देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी आल्यानंतर बाळाला उचलून घेते आणि त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, पारितोष, आज तू जे काही सरप्राईज दिलेस ना मला, ते खरंच खूप छान आहे. मी हे सरप्राईज कधीच विसरणार नाही आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये अमोली आली तर आपलं आयुष्यच किती सुंदर होऊन गेले ना. खूपच छान. तेव्हा इथे अमोली आता इथे बाळाची आठवण काढून बोलत असते. तेवढ्यातच इथे खेळण्याला भूमीचा पाय लागतो. तेव्हा अमोली म्हणत असते की पारितोष, आपल्या रूममध्ये कुणीतरी आहे का? मला इथे आता आवाज आला. तेव्हा इथे पारितोष त्याचबरोबर अमोली दोघेही जण दरवाजा उघडतात आणि आतमध्ये येतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे पारितोष म्हणतो की भूमी तू इथे. भूमीला त्या ठिकाणी बघितल्यानंतर अमोली आणि भूमी हे दोघेजण एकमेकांना बघतात. तेव्हा पारितोष आणि अमोलीला खूपच जास्त राग आलेला असतो. कारण अमोलीने इतके वेळा सांगूनसुद्धा तिने तिचं काही ऐकलेलं नसतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, आकाश येतो आणि अथर्वला विचारत असतो की भूमीला कुठे बघितलं का? भूमी नाही आहे खोलीमध्ये. तेव्हा अथर्व म्हणतो, नाही रे आकाश, भूमीताई इथे आलेलीच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अमोली म्हणत असते की भूमी, का आली आहेस तू आमच्या इथे, सांग ना का आली आहेस? म्हणजे मी माझ्या बाळाला तुला भेटू दिलं नाही, तुझ्याशी बोलू दिलं नाही, म्हणून तुला खूपच जास्त राग आलाय का? तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते की मी तुला बाळाला तुझ्यापासून लांब ठेवते, कारण तुझी दृष्ट लागू नये, तुझा त्याला जास्त लळा लागू नये असं मला वाटतं. म्हणून मी आमच्या बाळाला तुझ्यापासून दूर ठेवते, कारण मला ते अजिबात आवडत नाही आहे तू जास्तीत जास्त आमच्या बाळाच्या मागे पुढे केलेलं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमीला आता वाईट वाटत असतं. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते, तू आमचं बाळ इथे चोरायला आली होतीस काय? चोर आहेस तू, असं ती म्हणते.